नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या हूर बागेच्या व केशर आंब्याच्या बागेच्या क्षेत्रामध्ये आहोत. तर ही आहे हूर आंब्याची बाग जी आहे येळमघाट, बीड जिल्हा. 15 ते 16 वर्ष जुनी ही झाडं आहेत. याची उंची जवळपास 20 ते 22 फुटापर्यंत उंच झाडं आहेत व त्याचा घेर पण खूप मोठा आहे. तर पाहू शकता हे जे आहेत हे हूर आंबा आहे. बरगतचा आंबा लागला होता, पण वाऱ्यामुळे जवळपास 25% नुकसान यावर्षी झालेलं आहे. 25% नुकसान होऊनही आपली जी झाडाची फळधारणा आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ज्याची साईज वगैरे खूप चांगली मेंटेन झालेली आहे. अर्ली मॅच्युअर झालेले प्रॉडक्ट आहे. त्याच्याबरोबर आपण जे ट्रीटमेंट दिली होती ती ऑर्गॅनिक ट्रीटमेंट असल्यामुळं ह्या झाडाचा जो देठ आहे किंवा जो देठ असतं आंब्याचं ते खूप सुस्थितीत राहिल्यामुळं फळगळ कमी झालेली आहे. प्रत्येक झाडाला पाहू शकता आपण भरभरून आंबे लागलेले आहेत. तसेच आपल्याकडं जुने केशरचे झाड आहेत ज्यांचं वय 10 ते 15 वर्षाच्या मध्ये आहे. त्यांना पण फ्रूट सेटिंग तुम्हाला मी दाखवतो. तर हे सर्व फ्रूट सेटिंग होण्यामागचं सर्वात मेन कारण म्हणजे की आपण सर्व झाडांना ऑर्गॅनिक फवारण्यांचे जे डोस देतो ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत 5 ते 6 फवारण्या आपण करतो. मोहर येण्याच्या आधी, मोहर आल्यानंतर, फळ साईज होण्याच्या वेळेस, छोटी साईज मोठी साईज होता वेळेस. तर हा बहार पाहू शकता आपण, हा आहे केशर आंब्याचा बहार. तर हा जो बहार आहे हा 25 ते 30% गळ झाल्यानंतर जो उरलेला आहे तो बहार आहे. तर पाहू शकता आपण एका झाडाला किती केशर आंबे लागले, किती सेटिंग आहे, सर्वांची साईज कलर सेम आहे. तर अशा प्रकारे आपण पण आपल्या बागेची काळजी घेऊ शकता. जर काही बांधवांना अडचण येत असेल कशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायची, काय काय केलं पाहिजे, तर आपण कन्सल्टन्सी करतो. ऑर्गॅनिक कन्सल्टन्सी, केमिकल कन्सल्टन्सी सहसा करत नाही मी आंब्यांसाठी, कारण आंबा हे असं आहे की जे जास्त काळ टिकलं पाहिजे. केमिकलने काय होतं, भरपूर बहार येऊ शकतो पण तो टिकवण्याचा जो काळ आहे किंवा जो टेस्ट आहे ती खराब होऊन जाते. तर पाहू शकता हा पण एक नवीन व्हरायटीच आहे. तर ह्या व्हरायटीला आम्ही आणखी नाव दिलेलं नाही. हा टिकोले आंबा आहे, तेवढ्याच साईजचा आहे पण तसा नाही, टिपके वगैरे नाही. चव पण अप्रतिम आहे, खूप फळ लागलेले आणि सर्वच आंब्यांना आपल्या फळधारणा छान झाली, व्यवस्थित झाली. तर अशा बागा जर कोणत्या शेतकऱ्यांना पाहिजे असतील मार्गदर्शन आपल्या ग्रुपमध्ये, तर आपण त्या लोकांना आपलं जे कन्सल्टन्सी आहे ती ऑल महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ कॉल, मेसेज, व्हिजिट याद्वारे आपण त्यांना देत राहतो. तर पाहू शकता बऱ्याच लोकांना पाहायचं होतं की तुमच्या आंब्याची बाग किती मोठी आहे, कसे झाडं आहेत, काय वगैरे. तर आपण जे स्टॉक आणलेला आहे टोटल फ्री आहे.